तर सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। खंडणीची डील 3 कोटीवरून 2 कोटींवर फायनल झाल्याचं सुरेश धस म्हणाले। तर विष्णू चाटे हा तर प्यादा, वाल्मिक कराड हाच आका, तर आकाचा आका धनंजय मुंडे। सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंचा आकाचा आका असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। सातपुड्याला काय ते संत तुकारामांच्या ग्रंथाचं विमोचन करायला आलते का? ज्ञानेश्वरीला अमृत येती ही पैजा जिंके माझी माय मराठी त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं का? हे अल्ताफ तांबोळी आणि तुषार कशाला आले होते? नेमकं कशाचं प्रकाशन होतं? धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले, ते कर्मचाऱ्यांनी बाहेर गेला, ऊपर बोले तिरी, ते म्हणले नाही 3 करोड नाही देंगे। त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना, आणि हे सीडीआर मध्ये येईल ना। आका वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे प्याद आहे। अच्छा, आका प्याद, आका हे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे। अजित दादा यांनी त्यांना पाठीशी घालतायत कम्प्लिटली। कशासाठी पाठीशी घालताय तुम्ही? दादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही। तो त्यांनी घ्यावा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे। प्रामाणिक मागणी आहे की त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीने झाली, ज्या प्रकाराने झाली, रिंगण करून मारणं, त्याचा व्हिडिओ कॉल तयार करणं, दुसऱ्याला दाखवणं। व्हिडिओ कॉल दाखवता का एखाद्याच्या माणसाचा? जीव मारले, त्याला जीव गेला त्याचा। थोडे तिडके नाही, 300 350 ठोके टाकले त्याच्या अंगावर।